भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार शीतल कारंडे यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला। खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये त्यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा करण्यात आला। यावेळी जनसेवा आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचं इतर मान्यवर येथे उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकरिता विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रम शीतल कारंडे यांनी राबवले आहेत। परिसरातील विविध नागरी समस्यांचा निवारण करण्याकरिता शीतल कारंडे यांनी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत आणि आगामी काळात अशाच पद्धतीने नागरिकांची सेवा करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहणार असून या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नागरिकांची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 19 उमेदवार शीतल कारंडे यांनी दिली आहे। आज खरंच एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जो मला अभिमान वाटतोय तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत। गेले 10 वर्ष जी अविरत सेवा केली आहे प्रभाग 19 मध्ये, जिथे कमळ हे कुठेच नव्हते तिथे भाजपचा झेंडा अतिशय ठामपणे रोवून आजही मी उभी आहे आणि प्रभाग 19 मध्ये घराघरात कमळ पोहोचवण्याचं अत्यंत सुंदर असं काम माझ्या हातून झालं आहे आणि हे यापुढेही होईल। आम्ही भाजपचे छोटेसे कार्यकर्ते आहोत। आम्हाला कुठलाही फंड किंवा काही मिळत नाही। जो काही कामं करतो ते आम्ही स्वखर्चाने करतो, स्वइच्छेने करतो आणि आज कमीत कमी 120 कामं माझी झालेली आहेत आणि या कार्य अहवालात फक्त 50-60 कामं मी इन्क्लूड केलीत, ज्यामध्ये वॅक्सिनेशन कॅम्प आहे, मेडिकल कॅम्प आहे, तसेच रेशन किट वाटप आहे, अशी बरीच लोकोपयोगी कामं केलेली आहेत। मोदीजींच्या सगळ्या सेवा घरपोच केलेल्या आहेत आणि योजनांचा लाभ कसा मिळतो आणि त्याचे लाभार्थी किती खुश असतात याचंही उदाहरण यात दिलेलं आहे। आणि जे कमळ आहे ते विनयाचं आहे, विजयाचं आहे आणि विश्वासाचं आहे। आजही हा विश्वास आहे की कमळाला कुठेतरी प्रभाग 19 मध्ये विजय हा नक्की आहे। सध्या आव्हान एकच आहे की आता सध्या युतीचं वातावरण सुरू आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की मैत्रीपूर्ण लढत व्हावी। आव्हान सगळ्यांनाच असतं, छोटा कार्यकर्ता असला तरी आहे। मी तर स्वतःला उमेदवार म्हणते। कमळ घरोघरी पोहोचलेला आहे आणि कमळाला मतदान देतील। जर प्रभागाचा विकास अतिशय सुंदरपणे करायचा असेल, जिथे हुकुमशाही न चालता लोकशाही चालावी अशी नागरिकांची इच्छा आहे आणि त्यामुळे लोकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे।